आपण ब्राह्मणगावचे रहिवासी. ब्राह्मणगाव हे कोपरगाव तालुक्यातील बागायत गाव. हे गाव बागायत का तर ब्रिटिशांनी नाना धरण बांधलं आणि ह्या नाना धरणाच्या गोदावरी आणि गोदावरीच्या उजव्या कालवा आणि डाव्या कालवा हे निर्माण झाले. गोदावरी डाव्या कालव्याच्या पाण्यामुळे आपलं गाव एकदम समृद्ध झालं. परंतु आपण इतिहास विसरलेला आहे. आपला कोपरगाव तालुका हा गोदावरी नदीच्या काठी वसलेला उजव्या आणि डाव्या तीरावरती. नाशिक पासून तर पैठणपर्यंत जो परिसर आहे या परिसराला पुरातन काळामध्ये दंडकारण्य म्हणून संबोधलं जात होतं. त्या दंडकारण्य का म्हणायचे तर नाशिक पासून तर पैठणपर्यंत गोदावरीच्या दोन्ही बाजूला जंगल होती, झाडे होती, म्हणून या दंडकारण्य म्हणून म्हटलं जात होतं. या दंडकारण्यामध्ये प्रभू रामचंद्र वनवासामध्ये फिरत होते. भविष्यामध्ये 1899 कोपरगाव तालुक्यात एवढा दुष्काळ पडला. या दुष्काळामध्ये पशुहानी झाली, तशीच मनुष्यहानी झाली. आपला तालुका पाण्या वाचून वंचित होता आणि त्यानंतर हे गोदावरी डावे आणि उजवे कालवे आले. आपण कधी पावसाचा अभ्यास जर केला तर पाऊस त्या ठिकाणी पडतो त्या ठिकाणी जास्त झाडं आहे. झाडं एकमेव असं पृथ्वी तलावरती वरदान आहे की ते फक्त ढगांना आकर्षित करू शकतो आणि त्या ठिकाणी पाऊस पडू शकतो. त्यामुळे झाडे लावणे ही काळाची गरज झालेली आहे. आपल्या कोपरगाव तालुक्याने 100 वर्ष गोदावरी उजव्या आणि गोदावरी डाव्या कालव्याचे पाणी अनुभवलेलं आहे, समृद्धी अनुभवलेली आहे. गेल्या 12-15 वर्षामध्ये आपल्याला ह्या कालव्यांचं पाणी फक्त हंगामामध्ये 2दाच पाहायला भेटतं, नंतर वर्षभर पाणी पाहायला भेटत नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपण पाणी अडवलं पाहिजे, पाणी पुरवलं पाहिजे. प्रत्येकाने हे पाटाचं पाणी आलं. आपल्याला विहिरी आपण बघितल्या तर जुलै महिन्यापासून ते सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यापर्यंत हाताने पाणी काढावं इतकं पाणी असतं. जर आपण शेततळी बांधले आणि हे पाणी साठवलं तर आपला तालुका समृद्ध होऊ शकतो, आपला गाव समृद्ध होऊ शकतो, आपण समृद्ध होऊ शकतो. त्यामुळे पाणी अडवणे आणि पाणी जिरवणे तसेच झाडे लावणे आणि झाडे जगवणे ही काळाची गरज झालेली आहे. प्रत्येक नागरिकांनी जिथे जागा दिसते तिथे झाडं लावलं पाहिजे, जिथे जागा असेल तिथे पाणी अडवलं पाहिजे, पाणी जिरवलं पाहिजे आणि आपलं वाटतं वाढवलं पाहिजे. धन्यवाद.